हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। येत्या 16 फेब्रुवारीला वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे रथसप्तमी। रथसप्तमी हा भगवान सूर्याचा जन्मदिवस आपण म्हणून साजरा करत असतो। तर प्रत्येक वर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी साजरा केला जातो। पुराणानुसार असं म्हटलं जातं की या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरण ही पृथ्वीवरती पडली होती आणि या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यामुळे आपल्या सगळ्या पापातून आपल्याला मुक्ती मिळते आणि मनुष्य गंभीर रोगापासून सुद्धा मुक्त होत असतो। रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाने अवतार घेतला होता आणि सोन्याच्या रथामध्ये बसला होता आणि म्हणूनच या दिवसाला अतिशय महत्त्व आहे। रथसप्तमीच्या दिवशी स्नान, पूजा आणि दान या दोन गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं। तर या रथसप्तमीच्या दिवशी आपण जर नदीमध्ये स्नान केलं किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं तर सर्व पापापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि त्याचबरोबर सर्व रोग आणि आजारापासून सुद्धा आपल्याला मुक्तीही मिळत असते। त्याचबरोबर या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्त्व आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार आवर्जून दान हे करायचं आहे। तुम्ही अन्नदान करू शकता किंवा धनधान्य वस्त्रदान सुद्धा करू शकता। त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी दुधाला उतू घालवण्याची सुद्धा प्रथा आहे। दूध उतू तुम्हाला घालायचं असतं आणि आपल्याला एक मातीचं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दूध घालायचं आहे आणि ते तुम्हाला गॅसवरती किंवा कोळशावरती ठेवून मातीचं भांड तुम्हाला त्यातलं दूध जे आहे तर ते उतू घालवायचं असतं। यानंतर उतू गेल्यानंतर दुधाचा नैवेद्य आपण सूर्यदेवाला अर्पण करायचा असतो। असं म्हटलं जातं की दूध उतू गेल्यानंतर ज्या दिशेने दूध उतू जात असतं त्या दिशेने आपली प्रगती होत असते, म्हणूनच घरोघरी दूध हे उतू घालवण्याची प्रथा या दिवशी असते। तर तुम्ही सुद्धा नक्की आपल्या घरामध्ये दूध हे उतू घालवायचं आहे आणि त्याचा नैवेद्य सुद्धा तुम्हाला आवर्जून ठेवायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला 7 धान्याची पूजा करायची आहे। 7 प्रकारचं धान्य तुम्हाला घ्यायचं आहे। हे धान्य तुम्हाला जे आपले मातीचे बोळके असतात तर त्यामध्ये तुम्हाला भरायचे आहेत किंवा तुम्ही वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये घेतलं तरी सुद्धा चालेल। 7 प्रकारचे धान्य घ्यायचे आहे, त्यामध्ये गहू, तांदूळ, बाजरी आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट घ्यायची आहे तर ती म्हणजे तुम्हाला पांढरे किंवा काळे तीळ जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचे आहेत। कारण रथसप्तमीच्या दिवशी तिळाला विशेष महत्त्व आहे आणि 7 धान्याची पूजा आपल्याला करायची आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही सेवा आणि उपाय सुद्धा आपल्याला या दिवशी करायचे आहेत आणि अशी एक वस्तू सुद्धा तुम्हाला या दिवशी घरी घेऊन यायची आहे। ही वस्तू जर आपण या दिवशी खरेदी करून आपल्या घरामध्ये आणली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्य, पैसा, संपत्ती, ऐश्वर्य आणि समृद्धी ही कायम टिकून राहते आणि घरातलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य, गरिबी ही सुद्धा नष्ट होत असते आणि घरामध्ये अखंड स्वरूपामध्ये लक्ष्मी नांदत असते। घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकून राहते। तर अशी कोणती वस्तू आपल्याला घरामध्ये घेऊन आणायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल आणि असेच जर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे माझा जेव्हा पण नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर या दिवशी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घरामध्ये खरेदी करून आणायची आहे। तुमच्या घरामध्ये जर ही वस्तू नसेल तर तुम्ही आवर्जून खरेदी करून आणायची आहे। ती म्हणजे 7 घोड्यांचं जे चित्र आहे तर ते 7 धावते घोडे तुम्हाला आणायचे आहेत। तर त्याच्या मागे सूर्योदय झालेला असतो असं चित्र तुम्हाला आणायचं आहे। आता जे 7 धावते घोडे आहेत तर त्याच्या मागे सूर्यास्त झालेलं जे चित्र असतं किंवा पेंटिंग असेल किंवा फोटो असेल तर ते तुम्हाला खरेदी करायचं नाहीये। फक्त 7 धावते घोडे आणि त्याच्या मागे सूर्योदय झालेला आहे असं चित्र तुम्हाला आणायचं आहे किंवा अशा पद्धतीचा एक फोटो तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायचा आहे। बऱ्याचशा घरांमध्ये अशा पद्धतीचे फोटो किंवा चित्र लावलेलं असेल। 7 घोड्याचं जे पेंटिंग आहे तर ते आपल्या घरामध्ये लावलं तर ते अतिशय शुभ असं मानलं जातं आणि त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि घरातील कुटुंबाची किंवा लोकांची प्रगती होत असते, यश मिळत असतं। त्याचबरोबर पेंटिंग जे आहे जर अशा पद्धतीचं आपण आपल्या घरामध्ये लावलं तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं। तर म्हणून तुम्हाला 7 धावत्या घोड्यांचं जे फोटो आहे तर ते तुम्हाला या दिवशी लावण्याला विशेष महत्त्व आहे।
1 आणि 7 हे दोन्ही लकी नंबर मानले जातात। शुद्ध आणि पवित्र नद्या या सुद्धा 7 आहेत। इंद्रधनुष्यामध्ये सुद्धा 7 रंग आहेत। महासागर सुद्धा 7 आहेत आणि त्याचबरोबर 7 नक्षत्र आणि प्राचीन भारतातील 7 ऋषी आहेत। आणि हिंदू धर्मामध्ये जेव्हा आपण लग्न समारंभ असतात तर तेव्हा सुद्धा वधूवर जे आहेत तर ते 7 शपथा घेत असतात आणि 7 फेरे हे मारत असतात। त्यामुळे 7 संख्या ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी मानली जाते आणि सकारात्मक आणि शुभ अर्थ या संख्येचा होत असतो। त्यामुळे 7 धावत्या घोड्यांची पेंटिंग ही आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे आणि यानंतर कोणत्या दिशेला लावायची आहे तर ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। घरात आणल्यानंतर ही पेंटिंग तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजा उघडल्यानंतर समोर दिसेल अशा पद्धतीने तुम्हाला हा पेंटिंग किंवा हे फोटो तुम्हाला लावायचा आहे। धावते घोडे जे आहे तर ते घराच्या आतमध्ये धावताना त्यांचं तोंड व्हायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हा फोटो लावायचा आहे। घराच्या म्हणजे दरवाजाचा मुख्य दरवाजा आहे तर त्या दिशेला त्यांचं तोंड नाही झालं पाहिजे याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला धावत्या घोड्याची प्रतिमा ही लावायची आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्ती पैसा हा येत राहतो, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत राहते आणि सुख शांती सुद्धा त्यामुळे घरामध्ये कायम टिकून राहते। जर समोर जागा नसेल तर घरामध्ये जी दक्षिण दिशा असते तर ती अतिशय उत्तम असते। तर तुम्ही या दिशेला सुद्धा हे जे पेंटिंग किंवा हा जो फोटो आहे तर तो लावू शकता। दक्षिण दिशा ही यश आणि प्रसिद्धीसाठी संबंधित असते आणि त्यामुळे तुम्ही या दिशेला 7 घोड्यांचं धावतं पेंटिंग हे लावू शकता। दक्षिण दिशा जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल म्हणजे दक्षिण दिशेला भिंत नसेल तर घराच्या उत्तर दिशेला सुद्धा तुम्ही 7 घोड्यांचं हे पेंटिंग लावू शकता। तर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या घरामध्ये रथसप्तमीला तुम्हाला हा फोटो खरेदी करून आणायचा आहे। हा जो दिवस आहे तर या दिवशी तुम्हाला या खरेदी करण्याला अतिशय चांगला आणि शुभ असा हा दिवस मानला जातो। त्यामुळे घराची भरभरून प्रगती होते। यानंतर दुसरी वस्तू जी आहे तर ती म्हणजे तुमच्या घरामध्ये जर तांब्या नसेल म्हणजे कलश नसेल तर तो सुद्धा तुम्ही नक्कीच खरेदी करून आणू शकता। एखादा धार्मिक पुस्तक किंवा जर तुम्हाला एखादा ग्रंथ घ्यायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही आणू शकता। यानंतर तिसरी वस्तू तुम्हाला अतिशय महत्त्वाची घरामध्ये घेऊन यायची आहे ती म्हणजे तुळस। तुळस जर तुमच्या घरामध्ये नसेल किंवा तुळस जर जळलेली असेल, सुकलेली असेल, वाळलेली असेल तर ती सुद्धा तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायची नसते। त्यामुळे आपल्या घरावरती संकट येण्याची शक्यता असते, घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत असते। त्यामुळे चुकून सुद्धा आपल्याला सुकलेली किंवा जळलेली किंवा वाळलेली तुळस ही चुकून सुद्धा आपल्या घरामध्ये ठेवायची नाहीये। तर रथसप्तमीच्या दिवशी नक्कीच तुम्ही तुळस ही खरेदी करून आणू शकता। त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी सुद्धा नांदत असते आणि कुटुंबाची सुद्धा अगदी भरभरून प्रगती होत असते। कुटुंबावरती किंवा कुटुंबातील व्यक्तींवरती कुठल्याही प्रकारचं संकट किंवा विघ्न हे येत नाही। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर तुळस नसेल तर ती तुम्हाला आवर्जून खरेदी करून आणायची आहे। तुळस खरेदी करण्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असा दिवस हा मानला जातो। त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला गॅसची पूजा करणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। तर या दिवशी आपण गॅसची पूजा केली तर आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास हा कायमस्वरूपी टिकून राहतो आणि एका जागी अन्नपूर्णा सुद्धा स्थिर राहते आणि घरामध्ये त्यामुळे धनधान्याची सुद्धा कमतरता भासत नाही। जर तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्हाला आवर्जून या दिवशी अन्नपूर्णा मातेची मूर्तीची तुम्हाला खरेदी करून आणायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये स्थापना करायची आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो गॅस आहे तर त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। तुम्ही उद्या जरी खरेदी केली आणि आदल्या दिवशी आणून दुसऱ्या दिवशी म्हणजे रथसप्तमी दिवशी जरी त्याची पूजा आणि स्थापना केली तरी सुद्धा चालेल। त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही। तर या ज्या वस्तू तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत तर या वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणायची आहे। तर सांगितलेल्या वस्तूंपैकी जी वस्तू तुमच्या घरामध्ये नाहीये तर त्या वस्तूंची खरेदी तुम्हाला करून आणायची आहे। अतिशय शुभ आणि चांगला असा दिवस आहे, तुम्ही नक्कीच आणू शकता आणि तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।